नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवरती. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. या व्हिडिओमध्ये आपण घातांकाशी संबंधित नियम हे अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत आणि या व्हिडिओच्या सीरीजमध्ये पुढे आपण अजून 2 व्हिडिओज घेऊन येणार आहोत. त्यामध्ये आपण हे जे नियम आज आपण बघणार आहोत, त्या नियमांवरील आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवून घेणार आहोत. जर तुम्ही हे तिन्ही व्हिडिओ बघितले, तर कुठल्याही परीक्षेमध्ये आलेला प्रश्न हा तुम्ही अगदी सहजरित्या सोडवू शकता. त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत घातांक. आता घातांक ही संकल्पना आली कशी आणि त्याची गरज का पडते? तर मला जर ए गुणिले ए हे लिहिणं माझ्यासाठी सोपं आहे. तसंच ए गुणिले ए गुणिले ए हेही लिहिणं माझ्यासाठी सोपं आहे, कारण ते कमी आहेत. जर मला ए गुणिले ए गुणिले ए असं करत, करत, करत असं गुणिले 100 वेळेस जर लिहायला लागलं, तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो. मग यालाच संक्षिप्त रूपात कसं लिहायचं? तर त्यासाठी घातांक ही संकल्पना उदयास आली. आता हे हे 2 वेळेस आहे म्हणून मी याला ए आणि त्याच्या डोक्यावरती 2 लिहितो. इथं ए किती वेळेस आहे? 3 वेळेस, तर मी याच्या डोक्यावरती 3 लिहिल. आता या ठिकाणी ए जो आहे हा 100 वेळेस आपण बोललेलो, तर मग एच्या डोक्यावरती 100. आणि हा ए जो आहे, हा ए काय पाहिजे? तर ती शून्येतर परिमेय संख्या हवी. कारण शून्याच्या डोक्यावरती किती लिहिलं तरी उत्तर शून्यच आहे. म्हणून आपण शून्य कन्सिडर करत नाही. तर शून्यच्या व्यतिरिक्त ज्या काही परिमेय संख्या आहेत त्या असणारे आपल्या ए आणि यम. आता हे मी याला जर जनरल करायचं असेल तर ए गुणिले ए गुणिले असं करत करत जर मी यम पर्यंत गेलो, यम ही आपली काय असणार आहे? एक नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? तर 1, 2, 3 असं करत 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 अनंतापर्यंत जाणाऱ्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. मग जर मी ए गुणिले ए गुणिले असं यम पर्यंत या एचा गुणाकार जर केला, तर आपण त्याला कशा पद्धतीने लिहू शकतो की एच्या डोक्यावरती यम. मग ए च्या डोक्यावरती यम या घातांकित संख्येत ए काय आहे? आपला या संख्येचा पाया आहे आणि यम हा त्याचा घातांक आहे. समजलंय? चला आता पुढे आपल्याला काय बघायचं की याच्या संदर्भातले काही नियम आहेत. ते आपण नियम या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि या पुढचे जे व्हिडिओज असणार आहेत, या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण याच्यावरचे प्रश्न, वेगवेगळ्या टाइप्सचे प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत. आता पहिला नियम आपल्याला काय सांगतो की एच्या डोक्यावरती यम गुणिले एच्या डोक्यावरती यन. असं जर असेल तर याला उदाहरण उदाहरण जर समजून घ्यायचं असेल तर 2च्या डोक्यावरती 2 गुणिले 2च्या डोक्यावरती 3 असं समजून घेऊयात. ठीक आहे. तर याला मी कसं लिहू शकतो की आता मी याला लिहू शकतो की 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 असं 5 वेळेस लिहू शकतो आणि याचं उत्तर येईल 2चा 5वा घात. मग हे एवढं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा नियम काय सांगतो की जर ए पाया असला आणि त्याचा घात जर यम असेल गुणिले पाया एच आहे आणि त्याचा घातांक जर यन असेल, तर त्याचं येणारं जे उत्तर असेल ते ए चा घातांक यम अधिक यन. ठीक आहे, हे असणार आहे यम अधिक यन, जसं आपण इथं बघितलं. तर या केसमध्ये काय होईल की 2 हा पाया आपला समान आहे. मग त्याच्या डोक्यावरती यम बरोबर 2 आहे आणि यन बरोबर 3 आहे. तर 2 अधिक 3 बरोबर 2चा 5वा घात. तसंच आता या ठिकाणी जर बघितलं तर एच्या डोक्यावरती यम म्हणजे एला मी परत 2 कन्सिडर करतो. 2च्या डोक्यावरती मी 2 घेतला आणि आपण काय म्हणतो की त्याच्या डोक्यावरती परत 3 असं जर असेल, तर बघा याला आपण कसं आधी कंसातल्या आपल्याला गोष्टी सोडवायच्या असतात. 2चा वर्ग बरोबर की त्याला 4 आणि 4चा 3 घातांक म्हणजे 4चा घन जो आहे तो आहे 64. बरोबर आहे. मग 64 ला जर मी 2 ने भाग करत गेलो तर काय येईल? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले असं करत 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 6 पर्यंत येईल. बरोबर आहे. मग
याला मी काय लिहू शकतो? बरोबर 2चा 6वा घात. मग ह्या उदाहरणामध्ये जर बघितलं, जर अशा पद्धतीने असेल की पाया आपला ए आहे, त्याचा घातांक यम आहे आणि त्या दोघांचाही घातांक जर एन आहे, घातांकांचा घातांक अशा पद्धतीने जर असेल, तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की ए आपला तसाच ठेवायचा आहे आणि यम आणि त्याच्या वरचा जो घातांक आहे त्या दोघांचा गुणाकार करायचा. तर मग आपल्या केसमध्ये काय आहे की 2 आहे. यमची व्हॅल्यू 2 आहे आणि गुणाकार आपल्याला करायचा आहे आणि एनची व्हॅल्यू आपली 3 आहे. तर ए म्हणजे आपला 2 आहे. तर 2 चा घातांक 2 गुणिले 3 म्हणजे 6. तर हे उत्तर आणि हे उत्तर दोन्हीही समान आले आहेत. चला आता पुढचे काही नियम बघूयात. पुढच्या नियमांमध्ये तेच आहे. आता आपण गुणाकाराचे नियम बघितले. आता आपल्याला भागाकाराचे नियम बघायचे. गुणाकारामध्ये कसं होतं, की जर ए पाया असेल आणि त्याचा घात जर यम असेल आणि गुणिले ए असेल आणि त्याचा घात यन असेल तर आपण बेरीज करत होतो. पण जर भागाकार असेल तर ह्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्यांची वजाबाकी करायची आहे. कळालंय? आता उदाहरणार्थ की 2चा जर घात 3 असेल आणि 2 भागिले 2चा घात जर 2 असेल, तर आता जर बघितलं तर 8 भागिले 4 बरोबर उत्तर आलं 2. म्हणजे 2चा घात 1 आला. तर मी याला कसं लिहू शकतो की 2 चा घातांक 3 वजा 2. मग उत्तर आलं आपलं 2 अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय आहे, आता हे झालं की जो आपला अंश आहे हा छेदापेक्षा मोठा आहे. म्हणजे इथं 3 आणि इथं 2 आहे. हा मोठा आहे. जर आता उलटं असतं, उदाहरणार्थ की 2चा घातांक 2 भागिले 2चा घातांक 3. मग आता परत हाच फॉर्म्युला लागला असता की 2, 2 वजा 3 बरोबर 2चा वजा 1 घात आला. मग याला आपण कसं वजा 1 ज्यावेळेस असतो ते आपण त्याला छेदामध्ये लिहितो की 2चा घात 1 म्हणजे 1/2 हे आपलं उत्तर आलं. मग त्यासाठी हा फॉर्म्युला आहे. पहिला वाला फॉर्म्युला आपल्याला कधी यूज करायचा आहे, ज्यावेळेस यम हा एन पेक्षा मोठा किंवा बरोबरीचा आहे. तसंच ज्यावेळेस यम हा लहान किंवा बरोबरीचा ज्यावेळेस असेल, त्यावेळेस तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. कळालंय? चला. आता आता आधी आपण ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस पाया समान होता. सो पाया समान असताना ते फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे. ते नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आता ह्या पुढच्या नियमामध्ये आपल्याला काय कळतंय, की आपला घातांक जो आहे तो आपला समान आहे. पाया आपला बदलतोय. तर परत आपण काय करूयात, की मी आता 2चा घातांक 2 गुणिले आता आपला बी बरोबर आम्ही 3 घेतोय आणि 3चा घातांक यमच आहे तर मग परत 2च लिहितो. मग आता याला मी कसं लिहू शकतो, की 4 गुणिले 3चा वर्ग 9 बरोबर 36. मग 36 हा कशाचा वर्ग आहे? 6चा वर्ग आहे. मग 6चा वर्ग आहे तर मी यम हा जो 2 होता तो तसा तसा आला आणि या दोघांचा गुणाकार 2 आणि 3चा गुणाकार काय येतो? 6 म्हणजे 2 गुणिले 3 या दोघांचा गुणाकार आणि जो आपला घातांक होता तो घातांक 2 बरोबर माझा 6चा वर्ग आला. तर अशा वेळेस ज्यावेळेस आपले पाया जे आहेत ते पाया वेगवेगळे आहेत. आपण गुणाकाराची क्रिया करतोय आणि आपला घातांक जर समान असेल, तर आपल्याला सरळ काय करायचं आहे, की जे 2 पाया आहेत त्या दोन्ही पायांचा गुणाकार आणि जो आपला घात आहे तो घात त्याच्या डोक्यावरती मांडायचा आहे. तसंच ज्यावेळेस भागाकार असेल, तर मग भागाकार ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण काय करायचं, की तो जो आपला घातांक असेल, तो एच्या डोक्यावरही लिहायचा आणि बीच्या डोक्यावरती लिहायचा. म्हणजे जर 2/3 याचा घातांक जर मी 4 लिहिला, तर याचा अर्थ काय झाला, की 2चा घातांक 4 भागिले 3चा घातांक 4. सो हे असे नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. परीक्षेमध्ये आपला वेळ वाचवण्याचं काम हे करत असतात. आता पुढे काही महत्त्वाचे नियम जे खूप फ्रिक्वेंटली यूज होतील आणि उदाहरणामध्ये तुम्ही याला बघू पण शकता. आता कुठल्याही संख्येचा घातांक जर 0 असेल, तर त्याचं उत्तर हे नेहमी 1 असतं. म्हणजे जर आता मी असं म्हटलं, की 2चा घातांक 2 आणि त्याचा परत घातांक 0 असं जर म्हटलं, तर तुम्हाला हे सगळं कॅल्क्युलेट नाही करत बसायचंय, की 2चा वर्ग 2 मग 4 आणि मग त्याच्या डोक्यावरती मी 0 लिहिला आणि मग त्याचं उत्तर काय 1. हे कॅल्क्युलेटच नाही करायचं. इथं कुठेही जर तुम्हाला घातांकांमध्ये जर 0 असेल, तर त्याचं उत्तर तुम्हाला डोळे झाकून 1 लिहायचं आहे.
जसं की आता 2चा घातांक 0 आणि मग परत वरती जर 4 असेल, याचा घातांक परत 4, तर ह्या केसमध्येही काहीच कॅल्क्युलेट नाही करायचं, सरळ उत्तर 1 लिहून द्यायचं. तसंच आता पुढे काय, की ज्यावेळेस मायनस म्हणजे जेव्हा कधी जो आपला घात असेल तो वजा असेल, तर त्याला सरळ 1 भागिले तो घात तो पाया लिहून द्यायचा. म्हणजे आता उदाहरणार्थ 2चा घातांक जर वजा 1 असेल, तर याला सरळ 1 आणि भागिले 2 लिहून द्यायचं. ठीक आहे, अगदी सोप्पं आहे. आता पुढचा जो नियम आहे तो आपल्याला काय सांगतो, की आपला पाया हा 1 आहे आणि त्याच्या घातांक जो आहे तो अंश आणि छेदामध्ये आहे. ठीक आहे. मग आता त्या केसमध्ये कसं लिहायचं आता 2चा आपण काय लिहितो वर्ग लिहितो. तर हा झाला यम. पण आता मला जर 2चं वर्गमूळ लिहायचं असेल, 2चं वर्गमूळ याला आपण कसं लिहितो 2चा 1 भागिले 2 अशा पद्धतीने लिहितो. बरोबर आहे. मग आता इथं आपलं तेच लागणार आहे, की मी ज्यावेळेस अशा पद्धतीने लिहील त्याला मी कसं लिहू शकतो? तर मी याला ए चा घातांक यम आणि याला मी 1 भागिले n. मग इथं आपला तो आधीचा नियम लागेल, की अशा वेळेस आपण काय करायचो, की ए यम गुणिले 1/n बरोबर आपलं तेच येतं, की ए यम भागिले n. अशाच पद्धतीने येतं. आता आपल्याला माहिती आहे, की ज्यावेळेस ही पॉवर असते त्याला मी अशा पद्धतीने लिहू शकतो, की ए चा पॉवर यम. हे झालं आणि आता ज्यावेळेस जो घातांक असतो तो छेदामध्ये असतो त्यावेळेस आपल्याला एक स्क्वेअर रूटचं किंवा वर्गमुळाचं चिन्ह लावायचं आहे आणि ती जी संख्या असेल ती आपल्याला इथं लिहून द्यायची. आता अजून एक उदाहरण जर घ्यायचं झालं तर 3 चा घातांक जर 1 भागिले 3 असेल, तर याला आपण कसं लिहून घेणार, की आता इथं याच्या डोक्यावरती ची व्हॅल्यू 1 आहे. मग मी 3 तसाच्या तसा लिहून घेतला म्हणजे 3चा घातांक तो 3च म्हणजे 1 आला तो 3 आला. आता मी याला एक वर्गमुळाचं चिन्ह लावून घेतलं आणि इथं आपल्याकडे n काय आहे? n आहे आपला 3. तर मग हे काय झालं, की 3चं घनमूळ हे याचं उत्तर झालं. तसंच आता ह्याच उदाहरणामध्ये जर n ची व्हॅल्यू काय आहे? 2 आहे. मग आपण काय लिहू शकतो, की च्या डोक्यावरती आपला 1 आहे. त्यानंतर मी वर्गमुळाचं चिन्ह लावलं आणि इथं मी लिहिलं 2. कारण यांची व्हॅल्यू आपली 2 आहे. पण 2 ही लिहायची गरज पडत नाही कारण वर्गमूळ म्हणजेच हे. तर मग आपण सरळ उत्तर आलं आपलं वर्गमुळामध्ये हे. कळालंय? हां. आता एक बघा, एकाच्या डोक्यावरती 1000 असू द्यात. इथं 1000 जरी लिहिलं तरी उत्तर तुम्हाला एकच लिहायचंय. इथं कोणी लाख लिहू द्यात, तरी तुमचं उत्तर एकच असणार आहे. तसं आता ज्यावेळेस वजा 1 असेल, त्यावेळेस उत्तर मात्र बदलू शकतं, की ते 1 असू शकतं किंवा वजा 1 असू शकतं. मग ज्यावेळेस याच्या वजा 1 च्या डोक्यावरती n असेल, त्यावेळेस उत्तर 1 हे कधी येईल? तर बघा वजा 1 गुणिले वजा 1. वजा वजा आपलं काय येतं अधिक. मग ज्यावेळेस हा जो n आहे, हा n जर समसंख्या असेल, n हा समसंख्या ज्यावेळेस असेल, त्यावेळेस आपलं उत्तर काय येणार आहे 1 आणि n ही ज्यावेळेस विषम संख्या असेल, ठीक आहे. विषम संख्या असेल, त्यावेळेस आपलं उत्तर येणार आहे -1. मग त्यासाठी आपल्याला नियम माहीत पाहिजे, की अधिक जर असेल म्हणजे पॉझिटिव्ह नंबर असेल, धनसंख्या गुणिले धनसंख्या बरोबर उत्तर येतं धनसंख्या. धनसंख्या गुणिले ऋणसंख्या बरोबर उत्तर येतं ऋणसंख्या. ऋणसंख्या गुणिले ऋणसंख्या बरोबर उत्तर येतं आपलं धनसंख्या. सो हे लक्षात ठेवायचं आहे आणि ह्याच बेसिक नियमांचा वापर करून हे आपलं कॅल्क्युलेशन आहे. तर या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे जे आपले नियम आहेत, या नियमांवरती आधारित प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत.